Hello, one and all. Today we should discuss about what is a social change. सामाजिक बदल किंवा सामाजिक परिवर्तन म्हणजे काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर पहा, आता तुम्हाला काही इमेजेस किंवा पिक्चर्स दिसत आहेत. त्याच्यामध्ये एक ग्रुप आहे किंवा ही फर्स्ट पिक्चर इज रिलेट टू वन पॉलिटिकल पार्टी की त्या पॉलिटिकल पार्टी थ्रू ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. सेकंड पिक्चर इज रिलेट टू स्टॉप द बॉम्बिंग्स. असं म्हटलेलं आहे की जे काही दहशत आहे किंवा ज्या काही चुकीच्या गोष्टी समाजामध्ये घडत आहेत त्या बंद करा, त्या स्टॉप करा, असं या इमेजमध्ये दिलं आहे. थर्ड इमेज इज काय सांगत आहे की ओन्ली द पीपल कॅन स्टॉप द वॉर. जी काही माणसं आहे किंवा जे समाजातील जे काही घटक आहेत तेच फक्त युद्धांना थांबवू शकतात. अँड देन फोर्थ जे काही आहे ते आहे नेल्सन मंडेला. ही सेड आय ड्रीम ऑफ ॲन आफ्रिका विच इज अ पीस विथ इट्स सेल्फ. असं म्हटलं आहे त्यांनी त्यांच्या कोटेशनमध्ये की आफ्रिका जे की आहे, आफ्रिकामध्ये पीस, शांतता जी की आहे ती पसरणं गरजेचं आहे. नेल्सन मंडेलांनी देखील जवळपास 27 वर्ष त्यांनी जे की आहे जेलमध्ये घालवले. कशासाठी? तर आफ्रिकेमध्ये जो काही आहे, स्पेशली साऊथ आफ्रिकेमध्ये जो काही वर्णभेद होता की काळा रंग आणि गोरा रंग असा भेद मानला जायचा, तर बऱ्याचशा बाबींमध्ये त्यांच्यामध्ये मतभेद असायचा आणि त्याच्यासाठी त्यांनी तो लढा दिलेला होता. म्हणजे एक व्यक्ती देखील समाजामध्ये परिवर्तन जे की आहे ते घडू शकतं किंवा घडवून आणू शकतं. या इमेज थ्रू आपण ते सांगू आपण शकतो. देन मग काय म्हटलं आहे आता याच्यामध्ये फर्स्ट पिक्चर दिले आहे की एक व्यक्ती आहे, त्या एका व्यक्तीचं अनेक व्यक्तींशी कशा पद्धतीने कनेक्शन असतं. आज आपण असं जरी म्हणत असलो की आपण फक्त आपल्या फॅमिलीशी रिलेट आहोत किंवा आपण आपल्या शाळेशी, कॉलेजशी किंवा स्टाफ मेंबरशी किंवा रिलेटिव्हशी फक्त तितकंच आपण रिलेट असतो असं आपल्याला वाटत असतं, बट तसं नाही आहे. कुठे ना कुठे प्रत्येक ह्युमन फॅक्टर जो की आहे तो कुठल्या ना कुठल्या बाबीशी संबंधित असतो आणि अनेक बाबींचा संबंध त्याच्याशी येत असतो. सेकंड याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे की एक ऑनलाईन एज्युकेशन किंवा एक लॅपटॉप दिसतो आहे. त्या लॅपटॉप म्हणजे आजची जनरेशन जी की आहे इट्स कम्प्लिटली डिपेंड ऑन ऑनलाईन असं म्हटलं जात आहे. देन थर्ड पिक्चर इज रिलेट टू कॉमन एज्युकेशनमध्ये इन्क्लुझिव्ह एज्युकेशन जे की आहे ते समाविष्ट झालेलं आहे. म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे. मग फक्त एक फॅक्टर जो की आहे तो त्याला रिस्पॉन्सिबल असतो असं नाही, तर कधी कधी एक ग्रुप असतो किंवा एक सिस्टीम असते ती समाजामध्ये बदल करण्यासाठी कारणीभूत हे असतात. थ्रू ऑल द पिक्चर्स हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की एखादा घटक, एखादा ग्रुप, एखादी सिस्टीम जे की आहे किंवा एखादा इश्यू तो समाज परिवर्तन करण्यासाठी किंवा समाज बदलासाठी कारणीभूत असतो. लेट्स सी द नेक्स्ट. आपण अगोदर एक डेफिनेशन पाहूया की बाय हॅरी जॉन्सन सेज दॅट सोशल चेंज इज अ टर्म यूज टू डिस्क्राईब व्हेरिएशन्स इन ऑर मॉडिफिकेशन ऑफ एनी आस्पेक्ट ऑफ द सोशल प्रोसेस, सोशल पॅटर्न्स, सोशल इंटरॅक्शन ऑर द सोशल ऑर्गनायझेशन. काय म्हटलेलं आहे हॅरी जॉन्सन्स यांनी की कशामध्ये बदल होत आहे किंवा सामाजिक बदल म्हणजे नेमकं काय, तर काही विविधता आणणं, काही सुधारणा करणं किंवा काही सामाजिक जी काही प्रक्रिया आहे या सामाजिक प्रक्रियेच्या पैलूंमध्ये बदल करणं. त्यानंतर काही सामाजिक नमुने असतील, काही पॅटर्न्स असतील त्यांच्यात बदल करणं. देन सामाजिक इंटरॅक्शन ज्या की आहेत, आंतरक्रिया आहेत त्याच्यात बदल करणं गरजेचं आहे. आणि सामाजिक संस्था किंवा काही सामाजिक संघटन याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. या सर्व बाबी ज्या काही आहेत ते कशामध्ये इन्क्लूड आहेत, तर दे आर ऑल इन्क्लूड इन अ सोशल चेंज. देन पुन्हा काय म्हटलं की मूलभूत अर्थाने सामाजिक परिवर्तन म्हणजे सामाजिक संरचनेतील बदल. म्हणजे काय, समाजाचं ते जे स्ट्रक्चर ठरलेलं आहे या स्ट्रक्चरमध्ये काय करायचं आहे, तर बदल करायचा आहे. देन किनले डेव्हिस काय म्हणतात, सो किनले डेव्हिस सेज दॅट केवळ समाजाच्या संघटनात म्हणजेच समाजाच्या संरचनेत आणि कार्यात घडून येणाऱ्या बदलांचा सामाजिक परिवर्तन असं म्हटलं जात असतं. म्हणजे संघटनेमध्ये बदल करायचा आहे, समाजाच्या संरचनेत बदल करायचा आहे, समाजातील घटकांनी त्याच्या कार्यात बदल करायचं आहे. हे सर्व म्हणजे काय आहे, तर समाज परिवर्तन किंवा समाज बदल होय. देन व्हॉट से द मॉरिस गिनबर्ग.
मॉरिस गिनबर्ग यांनी असं म्हटलं आहे की अभिवृत्ती आणि श्रद्धा यांच्यात होणाऱ्या बदलांची सामाजिक परिवर्तन या संज्ञेत समावेश केला जाणे आवश्यक आहे. काय म्हटलेलं आहे की जर सामाजिक बदल अपेक्षित आहे तर त्याच्यामध्ये अभिवृत्ती असली पाहिजे, ॲटिट्यूड असला पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे, पॉझिटिव्ह ॲप्रोच असला पाहिजे, ट्रस्ट असला पाहिजे, तरच समाजामध्ये परिवर्तन जे काही आहे ते होऊ शकतं. कारण या घटकांमुळे सामाजिक संस्था ही टिकून राहते आणि त्याचबरोबर त्या बदलतात. जर समजा समाजातील काही घटकांनी बदल जो की आहे तो ॲक्सेप्ट केला नाही तर त्या समाजातील घटकांमध्ये किंवा सामाजिक संस्थेमध्ये, सामाजिक संघटनेमध्ये काय होणार आहे तर त्याच्यामध्ये क्लॅशेस येतील, मतभेद येतील आणि त्याचं रूपांतर जे की आहे ते चुकीच्या बाबी घडण्यासाठी ती कारणीभूत होत असतील. म्हणजे समाज बदल जर घडणं अपेक्षित आहे किंवा समाजामध्ये बदल करणं अपेक्षित असेल तर जो काही फुल मॉब आहे किंवा जो काही ग्रुप आहे किंवा समाजातील प्रत्येक घटकाने त्याच्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आणि एका श्रद्धेने, एका ट्रस्टने, एका विश्वासाने त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. सो ऑल दीज डेफिनेशन्स आर रिलेट टू अ सोशल चेंज. सामाजिक बदल याच्याशी त्या संबंधित आहे. लेट्स सी द नेक्स्ट, दॅट इज द नेचर ऑफ द सोशल चेंजेस अँड द कॅरेक्टरिस्टिक. सामाजिक बदलाचा जो काही त्याचं स्वरूप आहे, त्याचा स्कोप कसा आहे किंवा त्याच्यामध्ये काय अंतर्भूत आहे, प्लस कॅरेक्टरिस्टिक काय आहे. दिस पॉईंट्स आर रिलेट टू अगेन अ कॅरेक्टरिस्टिक किंवा गुणवैशिष्ट्यांशी ते संबंधित आहे. लेट्स सी द फर्स्ट वन दॅट इज काय म्हटलेलं आहे की सार्वत्रिक, युनिव्हर्सल. आता बघा युनिव्हर्सल याचा अर्थ काय की जागतिक स्तरावरती जे काही बदल होत असतात त्याच बदलांचा देखील परिणाम जो काही आहे तो परिणाम समाजातील घटकांवर किंवा समाजावरती होत असतो. सी द सोशल चेंज इज अ युनिव्हर्सल फिनॉमिनन अँड इट ऑकर्स इन ऑल सोसायटीज. आपण अशी कुठलीही सोसायटी किंवा घटक त्याला आपण निग्लेक्ट करू शकत नाही किंवा त्याला आपण अवॉइड करू शकत नाही. त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे, आता फॉर एक्झाम्पल द पॉप्युलेशन चेंजेस आहे, देन ॲक्सेप्टन्स ऑफ द सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, किंवा डिफरंट टाईप ऑफ इक्विपमेंट्स जे की आहे ते आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे. सो हे काय झालं ते युनिव्हर्सल लेवलला आहे. किंवा आता ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीमला खूप आपण शिक्षणामध्ये त्याला आणलेलं आहे. सो इट इज अ युनिव्हर्सल चेंज. किंवा आता आपण लाईव्ह एक्झाम्पल बघतो आहोत तर कोरोनाचं आहे की कोरोनामुळे अख्खं जग जे आहे, जग याचा अर्थ काय की पूर्ण जगातील जो काही पूर्ण सामाजिक जो काही घटक आहे हा काय झालेला आहे, चेंज झाला आहे, त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. त्यामुळे आपण असं सांगू शकतो की बदल जो काही आहे किंवा परिवर्तन जे की आहे ते सार्वत्रिक स्तरावरती किंवा युनिव्हर्सल स्तरावरती पण ते होत असतं. देन पुन्हा नेक्स्ट आपण पाहूया कंटिन्युअस, सतत. हा जो काही बदल आहे हा बदल सतत होत असतो. विशिष्ट कालावधीपुरता बदल जो की आहे तो आपण त्याला थांबवू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की सोसायटी इज अंडर गोईंग दी एंडलेस चेंजेस दॅट कॅन नॉट बी स्टॉप. सोसायटीमध्ये, समाजामध्ये बदल जे की आहे ते सतत होत असतात. आणि मग बदल कशामध्ये होत असतात, हिस्ट्रीमध्ये बदल होत आहे, जॉग्रफीमध्ये बदल होत आहे, देन टेक्नॉलॉजीमध्ये बदल होत आहे. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स आपण त्याला सांगू शकतो की कंटिन्युअस जो काही बदल आहे निरंतर आहे. म्हणजे त्या बदलाला कुठलाही समाज किंवा कुठलाही समाज घटक जो की आहे तो थांबवू शकत नाही. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काय होत आहे तर बदल जो की आहे तो होत आहे. नेक्स्ट वन टेम्पोरल किंवा ऐहिक ज्याला म्हटलं जातं किंवा त्याला तात्पुरता स्वरूपाचा बदल असं म्हटलं जात असतं. बघा सोशल चेंज इज अ टेम्पोरल इन द सेन्स दॅट इट डिपेंड्स दी टाईम सिक्वेन्स, इम्पॉर्टन्स ऑफ द न्यू थिंग्स, इम्पॉर्टन्स ऑफ द मॉडिफिकेशन अँड रिनोव्हेशन्स. म्हणजे नवीन काय आहे, कुठला इश्यू आहे, त्याच्यामध्ये कुठली सुधारणा करायची आहे आणि त्याचा टाईम बाउंडिंग काय आहे याच्यानुसार काय अपेक्षित आहे ते तो बदल जो आहे तो बदल किती स्वरूपाचा आहे, त्याचा कालावधी किती स्वरूपाचा आहे. असे काही बदल जे की आहे समाजामध्ये तर ते तात्पुरते स्वरूपाचे झालेले आहेत. याचा अर्थ काय, तो इश्यू काय आहे, ती फॅक्ट कुठली आहे दिलेली आहे किंवा कुठल्या नवीन एखादं सर्चिंग झालेलं आहे त्याच्यावरती ते डिपेंड असतं आणि त्याचा इम्पॅक्ट जो काही आहे तो समाजातील घटकांवरती होत असतो. सो सोशल चेंज जो की आहे तो टेम्पोरल किंवा तात्पुरता स्वरूपाचा पण असू शकतो. लेट्स सी द नेक्स्ट
कम्युनिटी चेंजेस म्हणजे समुदायामध्ये बदल. सोशल चेंजेस डज नॉट रेफर टू द चेंजेस इन द लाईफ ऑफ अन इंडिव्हिज्युअल ऑर द इंडिव्हिज्युअल्स. इट इज दी चेंजेस विच ऑकर्स इन द लाईफ ऑफ द एंटायर कम्युनिटी. आपण असं म्हणू शकत नाही की एखादा घटक जो की आहे तो त्या सामाजिक बदलापासून किंवा परिवर्तनापासून तो वेगळा आहे किंवा तो वेगळा होऊ शकतो असं आपण म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे पूर्ण किंवा संपूर्ण समुदायामध्ये तो काय झालेला असतो तर तो त्याच्यामध्ये बदल जो की आहे तो बदल झालेला असतो. कारण समाजातील प्रत्येक घटकांमध्ये काय होत असतात तर आंतरक्रिया ह्या होत असतात. समाजातील कुठलाच घटक जो की आहे तसं वेगळा राहू शकत नाही. ओके, नेक्स्ट लेट्स सी द नेक्स्ट वन. नॉट युनिफॉर्म, एक समान नाही आहे. बघा, सामाजिक बदल जो काही आहे तो कशा पद्धतीने ॲक्सेप्ट होत आहे. देन तो बदलासाठी कुठलं कारण, कुठलं रिझन जे की आहे ते कसं आहे ते रिझन, त्याच्यानुसार ॲक्सेप्टन्स जे की आहे किंवा त्याची उपयुक्तता किती आहे याच्यावरती सामाजिक बदल जो की आहे तो पण डिपेंड असतो. आता नॉन युनिफॉर्म याचा अर्थ काय, एक समान नाही. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की रुरल एरियामध्ये किंवा शहरी भागामध्ये जो काही समाज घटक राहत असतो तर हा जो काही समाज घटक आहे तर हा पटकन ॲक्सेप्टन्स जो की आहे त्या बदलाचा तो करत असतो किंवा त्याला पटकन त्याला ॲक्सेप्ट करतो, त्याला स्वीकारत असतो. परंतु ग्रामीण भाग जो काही आहे त्या मानाने ग्रामीण भाग त्याला स्वीकारू शकत नाही. सो आपण काय म्हणू शकतो की सामाजिक बदल जो की आहे तो कसा असतो तर त्याच्यामध्ये आपण एकसमानता किंवा युनिफॉर्मिटी जी की आहे ना, म्हणजे इक्वॅलिटी जी काही म्हणत असतो आपण की समानता जी काही आहे ती असतेच असं नाही. तर हा पण त्याचा काय झाला, इट्स अ कॅरेक्टरिस्टिक किंवा गुणवैशिष्ट्य जे की आहे ते झालेलं आहे. लेट्स सी द नेक्स्ट. एन्व्हायरमेंटल चेंजेस म्हणजे पर्यावरणातील बदल. आता बघा, पर्यावरणातील बदल याचा अर्थ काय की सोशल चेंज इज अन एन्व्हायरमेंटल चेंज असं आपण जेव्हा म्हणत असतो की सामाजिक बदल याचा अर्थ काय की पर्यावरणामध्ये झालेला बदल. पर्यावरण याचा अर्थ काय, व्हॉट इज अ सराउंडिंग, आपल्या आजूबाजूला जे जे काही आहे. मग आपल्या आजूबाजूला काय आहे तर आपल्या आजूबाजूला जो काही जॉग्रफिल एरिया आहे किंवा जे काही फिजिकल आहे, शारीरिक आपण म्हणू शकतो, काही बाबी अशा असतात किंवा काही कल्चरल कॉन्टेक्स्ट असतील, काही सांस्कृतिक असे काही संदर्भ असतील, याच्यामध्ये पण काय होत असतं तर याच्यामध्ये पण बदल जे की आहे ते बदल होत असतात. मग याचा अर्थ काय, सो दिस जॉग्राफिकल असतील, देन कल्चरल असतील, हे जे काही कॉन्टेक्स्ट आहे हे काय होत आहेत तर ते बदलत आहेत. इट मीन्स दॅट दीज कॉन्टेक्स्ट हॅव अ ग्रेट इम्पॅक्ट ऑन अ ह्युमन बिहेवियर. आता बघा, कल्चरमध्ये बदल झाला, लँग्वेजमध्ये बदल झाला तर काय होणार आहे, त्या व्यक्तींमध्ये किंवा त्या समाज घटकांमध्ये बदल जो की आहे तो होणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, किंवा बऱ्याचशा लँग्वेजेसमध्ये किंवा बऱ्याचशा कल्चरसमध्ये काय झालेलं आहे, बऱ्याचशा बाबी ज्या आहे किंवा काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या इन्क्लूड झालेल्या आहेत किंवा काही ज्या आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की पूर्वीच्या काळी सती प्रथा होती किंवा विधवा विवाह होता, ज्याला अपोज केलं जायचं. सती प्रथा जी की आहे त्याला पाळलं जायचं, विधवा विवाह जो की आहे त्याला अपोज केलं जायचं. पण काही काळानंतर त्याच्यामध्ये काय झालेले आहेत तर बदल झाला आहे. समाजाने हे इश्यूज जे की आहेत ते योग्य पद्धतीने ते ॲक्सेप्ट केलेले आहेत. सो आपण असं म्हणू शकतो की एन्व्हायरमेंटल चेंजेस जे की आहे किंवा पर्यावरणीय जो काही बदल आहे त्याला डिफरंट ॲस्पेक्ट जे की आहेत ते त्याला रिलेट असतात. त्याच्यात चेंज झाला तर पर्यावरणामध्ये किंवा सामाजिक घटकांमध्ये बदल जो की आहे तो होत असतो. देन ह्युमन चेंज, मानवी बदल. आता बघा, मानवी बदल मुळातच मानवाचा स्वभाव असा आहे की तो स्वतःमध्ये काही कालावधीनंतर तो स्वतःच आपल्यात काहीतरी चेंज होणं अपेक्षित आहे असा त्याचा एक ॲटिट्यूड जो काही आहे किंवा असा त्याचा ॲप्रोच जो काही आहे तो ठरलेला असतो. मग काय म्हणता येऊ शकतं आपल्याला, द सोशोलॉजिकल सिग्निफिकन्स ऑफ द चेंज इन्व्हॉल्व्स द ह्युमन ॲक्सेप्ट. काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये की द सोशोलॉजिकल सिग्निफिकन्स ऑफ द चेंज इन्व्हॉल्व्स द ह्युमन ॲस्पेक्ट. जर चेंजच झाला नाही तर मानवाची प्रोग्रेस किंवा त्याची डेव्हलपमेंट जी की आहे ती होणारच नाही. सो मग मानवामध्ये बदल होण्यासाठी काय गरजेचं आहे तर फॉर इंटरॅक्शन, व्यक्तींमध्ये आंतरक्रिया होणं अपेक्षित आहे. आणि ज्यावेळेस आंतरक्रिया ज्या काही आहेत त्या होत असतात तर त्यावेळेस काय गरजेचं आहे
तर त्यावेळेस गरजेचं असतं की तशा पद्धतीचे रिलेशन्स जे की आहेत ते मेंटेन करायचं. आपले ओपिनियन्स असतील, थॉट्स असतील, त्या चांगल्या वेने आपण कन्व्हे करायचं, त्यांना सांगायचं. ओके, सो व्यक्तीमध्ये डेव्हलपमेंट किंवा प्रोग्रेस ही गरजेची आहे. आणि ती गरज पूर्ण केव्हा होऊ शकणार आहे की जेव्हा मानवामध्ये बदल जो की आहे तो होणार आहे. मग कालसापेक्ष, थलसापेक्ष किंवा व्यक्तिसापेक्ष त्याच्यामध्ये बदल जे की आहे ते करणं गरजेचं आहे. देन रिलेट टू अ टाईम म्हणजे काळाशी संबंधित. मग काय म्हटलेलं आहे की व्यक्तीमध्ये किंवा समाजामध्ये काळाशी संबंधित बदल होत असतात. व्हेनेवर वी कम्पेअर दी ड्युरेशन मीन्स 1947चा जो काही काळ होता आणि आत्ताचा जो काही काळ आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे, बदल झालेला आहे. जेव्हा आपण 1947चा ज्यावेळेस आपण विचार करत असतो तर त्यावेळेस ज्या काही नवीन गोष्टी किंवा जे काही नवीन इश्यूज असतील किंवा नवीन अशा काही समाजामध्ये घटना घडलेल्या असतील तर तो काळ जो काही होता किंवा तो जो काही समाज होता त्यावेळेस ते ॲक्सेप्ट केलं जात नव्हतं, स्वीकारलं जात नव्हतं. बट व्हेनेवर वी थिंक अबाउट द 21st सेंच्युरी त्यावेळेस काय होत असतो तर त्यावेळेस हा जो काही बदल आहे तो लवकर ॲक्सेप्ट केला जात आहे, तो लवकर स्वीकारला जात आहे. नवीन काहीही जरी आलं तर त्याला स्वीकारलं जे की आहे ते जात असतं. म्हणजे काय, काळ जो की आहे किंवा टाईम जो की आहे ह्या काळानुसारच काय होत असतं तर समाज बदल जो की आहे किंवा समाजामध्ये बदल होणं हे अपेक्षित होत असतं. किंवा आपण असं सांगत असतो की जनरेशन गॅप आहे त्याच्यामुळे पण काय होत असतो तर सामाजिक बदल जो की आहे तो घडून येत असतो. म्हणजे काय डिकेड्स असतील त्याच्यानुसार पण आपण बघत असतो की डिकेड्सचं जेव्हा आपण कम्पेअर करत असतो त्यावेळेस पण काय होत असतो तर बदल जो आहे तो आपल्याला दिसत असतो. मग बदल हा लँग्वेजेसमध्ये आहे, इंटरॅक्शनमध्ये आहे, थिंकिंगमध्ये आहे, इनोव्हेशन्समध्ये आलेला आहे. देन पेहराव जो काही आहे, पोशाख जो काही आहे तो पण आपण विचार करत असतो की प्रत्येक जनरेशनमध्ये लँग्वेज डिफरंट आपल्याला लँग्वेजमध्ये काहीतरी इन्क्लूड झालेलं आपल्याला दिसत असतं. किंवा पेहराव जो की आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल जे की आहेत ते झालेले आपल्याला दिसत असतात. सो हे काही आहे ह्या पॉईंटमध्ये आपण सांगू शकतो की इट्स रिलेट टू अ टाईम. सामाजिक बदल जो की आहे तो काळाशी देखील संबंधित असतो. देन प्लॅन अँड अनप्लॅन चेंज म्हणजे नियोजित आणि अनियोजित चेंज. असे काही बदल असतात की ज्या बदलांसाठी नियोजन असतं, त्याचं प्लॅनिंग जे की आहे ते ठरलेलं असतं. परंतु असे काही बदल असतात की त्याचं कुठलंही नियोजन नसताना देखील समाजामध्ये ते बदल होत आहेत. आता आपण जो काही पॅन्डेमिक पिरियड अनुभवत आहोत कोरोनाचा त्याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो की जो काही चेंजेस झालेला आहे इट्स अ अनप्लॅन चेंज. ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम सुरू झाले, इट्स अ अनप्लॅन चेंज. आपण क्वारंटाईन राहिलो बरेच दिवस, इट्स अ अनप्लॅन चेंज. ओके, म्हणजे हा काय झालेला आहे तर हा समाजामध्ये बदल झालेला आहे. बट जेव्हा आपण प्लॅनिंग करून ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीमला ॲक्सेप्ट केलं सो इट इज अ प्लॅन चेंज. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे तर त्याचं आपण प्लॅनिंग केलेलं आहे. बट व्हेनेवर दॅर इज अ प्लॅनिंग चेंज असतं किंवा प्लॅनिंग थ्रू जेव्हा बदल होत असतो तो नक्कीच सक्सेसफुल होत असतो. कारण जेव्हा आपण प्लॅन करत असतो तर प्लॅन गिव्ज अ डिरेक्शन, प्लॅन गिव्ज अ एनकरेजमेंट असं आपण सांगू शकत असतो याच्यामध्ये. सो काही जे काही बदल असतात तर ते प्लॅन असतात आणि काही जे बदल असतात तर ते कसे असतात तर अनप्लॅन असतात. बट बोथ चेंजेस आर ॲक्सेप्टेड बाय दी सोशल फॅक्टर्स. लेट्स सी द नेक्स्ट वन. प्रेडिक्शन ऑफ द चेंजेस इज नॉट अ पॉसिबल. बदलाचा अंदाज बांधणं शक्य नाही. आता बघा, बदलाचा अंदाज बांधणं शक्य नाही याचा अर्थ काय की जेव्हा आपण बदल कोणत्या बाबीमध्ये होऊ शकतो, तो सामाजिक घटकाशी संबंधित कुठल्या बाबीत होऊ शकतो. आता बघा, टेक्नॉलॉजीचं जे काही ज्ञान आहे ते इतकं व्हास्ट झालेलं आहे की आपल्याला कुठूनही कुठल्याही सोर्सेस थ्रू आपल्याला ज्ञान जे की आहे ते मिळत आहे. ओके, तर मग तो सामाजिक घटक आहे का, इमोशनल आहे का, सायकोलॉजिकल आहे का, इंटेलेक्च्युअल आहे का, किंवा इट्स रिलेट टू अ सायन्स ऑर इट्स रिलेट टू अ टेक्नॉलॉजी असं आपण सांगू शकत नाही. म्हणजे बदल कुठला होणार आहे किंवा बदलामुळे काय त्याचे इफेक्ट होणार आहेत किंवा दॅट सोशल चेंज इज रिअली अफेक्टिव्ह असं आपण सांगू शकत नाही. त्याचा अंदाज, त्याचा गेस जो की आहे आपण ते करू शकत नाही, त्याला अज्युम करू शकत नाही किंवा त्या आपण गृहीत धरू शकत नाही की हे असंच होईल. सो सोशल चेंज इज अ प्रेडिक्शन जे की आहे त्याच्यामध्ये ते पण आपल्याला
आपण सांगू शकतो. लेट्स सी नेक्स्ट. क्रिएट अ चेंज रिॲक्शन, साखळी प्रतिक्रिया तयार करत असतं. नक्कीच बघा, सामाजिक जो काही बदल आहे ते एखाद्या व्यक्तीने ठरवला म्हणून तो होत नाही, तर त्याच्यासाठी काय अपेक्षित आहे, तर इतर व्यक्तींशी, इतर समाजातील घटकांशी देखील त्याच्यामध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट जे की आहे ते इन्व्हॉल्वमेंट होणं गरजेचं आहे. चेंज इज वन आस्पेक्ट ऑफ अ लाईफ मे लीड टू अ सिरीज ऑफ चेंजेस इन इट्स अदर आस्पेक्ट, असं आपण म्हणू शकतो. काय म्हटलेलं आहे की याच्यामध्ये फक्त सिरीज आहेत, त्याच्यामध्ये एक चेन ठरलेली आहे. कुठेतरी एक जे की आहे, एक व्यक्ती दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, किंवा समाजातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी काय झालेला आहे, तर तो एकमेकांशी संबंधित असतो. ओके. किंवा बघा, समाजातील घटक पण जे की आहेत, जेव्हा ते एकमेकांचे ओपिनियन किंवा थॉट जे की आहे ते जेव्हा ते कन्व्हे करतात, प्रेझेंट करतात, ते थॉट वेगवेगळ्या मार्गाने का होईना इतरांपर्यंत ते पोचत असतात. सो हा पण जो की आहे, तर हे पण एक कॅरेक्टरिस्टिक किंवा आपण त्याचं नेचर जे की आहे ते म्हणू शकतो. लेट्स सी द नेक्स्ट वन. इंटरॅक्शन ऑफ नंबर ऑफ द फॅक्टर्स. काय म्हटलेलं आहे की कोणत्याही घटकाचा संवाद जो की आहे तो नक्कीच त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. बघा, आपण असं म्हणत असतो की सोशल चेंज इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ अ नंबर ऑफ द फॅक्टर्स such as the physical, such as the biological, technological, it's may be a political, it's may be a cultural factor. या सर्व बाबींमध्ये काय होणं अपेक्षित आहे, तर त्याच्यामध्ये संवाद होणं अपेक्षित आहे. मग काय, मग आपण असं म्हणू शकतो की हे जे काही सर्व फॅक्टर्स आहेत दे आर इंटरडिपेंडंट. कसे आहेत, ते एकमेकांशी अवलंबून आहे. मी असं म्हटलं की मी कुणावरही अवलंबून राहणार नाही, असं कधीच होऊ शकणार आहे. आपण अगदी प्रत्येक सेकंदाला कुणा ना कुणावरती ते अवलंबून असतं. मग इट मे बी लिव्हिंग थिंग्स, इट मे बी नॉन लिव्हिंग थिंग्स, इट्स मे बी रिलेट टू अस. आपल्याशी ते संबंधितच असतील असं नव्हे, बट काय म्हटलेलं आहे की आपण कुठे ना कुठे त्याच्याशी रिलेट असतो. सो तर काय म्हटलेलं की इंटरॅक्शन ऑफ द नंबर ऑफ द फॅक्टर्स, आपलं वेगवेगळ्या फॅक्टर्सशी त्याचा आपला काय होत असतो, संवाद होत असतो, किंवा आपल्या वेगवेगळ्या फॅक्टर्सशी आपल्या आंतरक्रिया ज्या काही त्या होत असतात. लेट्स सी द नेक्स्ट वन. शॉर्ट रन अँड लाँग रन सोशल चेंज. कमी कालावधी आणि मोठा कालावधी. समाजामध्ये असे काही बदल असतात की ज्याचं ड्युरेशन जे की आहे ते कमी असतं, म्हणजे कमी कालावधीपुरता समाजामध्ये त्या घटकांमुळे बदल झालेला आहे. बट अशी काही घटक असतात की ज्याच्यामुळे लॉंग टर्म त्याच्यामध्ये काय झालेला आहे, बदल जो की आहे तो झालेला आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणत असतो की पुन्हा आपण करंट एक्झाम्पल देऊ शकतो की कोरोना जो की आहे याचा हा जो काही पिरियड आहे तो 1.5-2 खूप झालं तर 3-1 वर्षापर्यंतचा असू शकतो. परंतु काही कालावधीनंतर परिस्थिती जी की आहे किंवा सिच्युएशन जी की आहे ती कशी होणार आहे, ती नॉर्मल होणार आहे. सो हे काय झालं, इट इज शॉर्ट रन. किंवा लाँग रन जो काही आहे किंवा मोठा जो काही कालावधी आहे की ज्या बाबींना काय केलेलं आहे त्याच्यामुळे समाजात बदल झालेला आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण संविधान म्हणत असतो, या संविधानामध्ये चतुर्सूत्री दिलेली आहे की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे काय झालेलं आहे, किंवा काही मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहे, काही आर्टिकल्स जी की आहे, कलमं जी काही दिलेली आहेत, ही कलमं आहे किंवा या संविधानामुळे प्रिॲम्बलमुळे काय झालेलं आहे की समाजामध्ये कायमस्वरूपी बदल जो की आहे तो बदल झालेला आहे. लेट्स सी द नेक्स्ट वन. ऑब्जेक्टिव्ह टर्म म्हणजे उद्दिष्ट अटी. असे काही सामाजिक बदल असतात की त्याचे ऑब्जेक्टिव्ह जे की आहे ते ठरलेले असतात, म्हणजे विथ प्लॅनिंग, विथ ऑब्जेक्टिव्ह जे काही असतं की ते बदल करणं गरजेचं आहे. आता बघा, आपण असं म्हणत असतो की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम ॲक्सेप्ट केली कशासाठी, फॉर द इंटरॅक्शन विथ टीचर्स अँड स्टुडंट्स. सो इट इज अ ऑब्जेक्टिव्ह टर्म असं आपण म्हणू शकतो. किंवा काही टेक्नॉलॉजिकल किंवा टेक्नॉलॉजीशी रिलेट काही इक्विपमेंट्स असतील, काही सॉफ्टवेअर असतील, ते आपण ॲक्सेप्ट केलेले. सो इट इज अ ऑब्जेक्टिव्ह टर्म्स. ओके. लेट्स सी द नेक्स्ट वन. चेंजेस आर मॉडिफिकेशन ऑन ऑर दी रिप्लेसमेंट. काय म्हटलेलं आहे की बदल म्हणजे परिवर्तन किंवा बदलणे. काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये की बदल म्हणजे परिवर्तन किंवा बदलणे. मग बदल याचा अर्थ काय की बदल कशात करायचा आहे किंवा सुधारणा कशात करायची आहे. मॉडिफिकेशन याचा अर्थ काय, त्या स्ट्रक्चरमध्ये चेंज करायचं आहे, सामाजिक बदलामध्ये चेंज करायचं आहे, इंटरॅक्शनमध्ये जो काही आहे तो बदल करायचा आहे. त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की
बदल जो की आहे तो निरंतर चालणारा आहे, म्हणजे काही कालावधीपुरता का होईना काय करायचं आहे, बदल जो की आहे तो बदल करायचा आहे. म्हणजे काय, आता बघा आपण फूड जो की आहे, फूड प्रोसेसिंगमध्ये पण आता चेंजेस झालेले आहे. पूर्वीची जी काही फूड प्रोसेस असायची ती वेगळी होती, आजची जी काही फूड प्रोसेस आहे ती वेगळी आहे. किंवा पेहराव जो की आहे तो बदललेला आहे. खूप साऱ्या लँग्वेजेस काय ज्या काही आहेत, वेगवेगळ्या भाषा जे काही आहे, किंवा बऱ्याचशा कल्चरमध्ये पण आपण पाश्चिमात्य जे काही कल्चर आहे किंवा फॉरेन कंट्रीजचं जे काही कल्चर आहे ते पण आपण आता ॲक्सेप्ट करत आहे. म्हणजेच काय की बदल जो की आहे तो बदल स्वीकारणं किंवा समाजातील घटकांमध्ये समाजामध्ये बदल करणं हे गरजेचं आहे. तो आपण आता हे जे काही सर्व बघितले ते इट्स अ नेचर अँड द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सोशल चेंज. सो थँक्यू. आय होप सो की तुम्हाला हे सर्व पॉईंट्स जे काही आहेत ते समजले असतील.